नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण इयत्ता 9वीची 12वी कविता बघणार आहोत, जिचं नाव आहे महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. याचे कवी आहेत अण्णाभाऊ साठे आणि यांचा थोडक्यात परिचय बघून घेणार आहोत. यांचा जन्म बघा 1920 मध्ये झाला आहे आणि यांचा मृत्यू 1969 मध्ये झाला. यांना लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार असे संबोधले जातात. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाब, चंदन, मथुरा, चिखलाती रानगंगा, माकडीचा माळ, वैजंता माळ, आडवी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. चिरान नगरीची भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाळ इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन प्रसिद्ध. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या उगवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होते. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेला आहे. आपण कवितेला सुरुवात करणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांनी यांच्या या कवितेतून महाराष्ट्राची जी संयुक्त महाराष्ट्र बनवण्याची जी चळवळ आहे ती आपल्याला या कवितेतून त्यांनी कवितेद्वारे स्पष्ट केलेली आहे. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. याचा अर्थ असा बघा, जेव्हा महाराष्ट्राला संयुक्त करायचे होते तेव्हा बऱ्याच वीर लोकांनी आंदोलनं केली. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचे प्राणांचे बलिदान दिले, अनेक प्रतिज्ञा केल्या आणि त्यातूनच शाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला म्हणत आहेत की जेव्हाही महाराष्ट्राला आपली गरज असेल तेव्हा आपण महाराष्ट्रासाठी आपला जीव कुर्बान म्हणजेच बलिदान दिलेले आहे. तर आपण पण असंच करायला पाहिजे असं या कवितेतून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. समोरच्या ओळी बघा, महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारती. आता याचा अर्थ बघा की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकशा मंदिरे आहेत आणि या मंदिरासमोर नेहमी ज्योत जळत असते. तर यांनी म्हटलेलं आहे की या सोन्याच्या धर्तीवर खाली धरती आहे आणि वर निळे आकाश आहे. तर हे जे सर्व धर्तीवरचे जे किल्ले आहेत ते आपल्या महाराष्ट्रातील वीर लोक आहेत त्यांचे पोवाडे गातात. म्हणजेच काय, तर हे गड जे आहे तेच एक शूरवीरांचे गीत गात असतात आणि या भूमीला महारथी म्हणजेच महान लोकांचे देशभक्तांनी त्यांच्या भक्तीने सजवले आहे. या महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी समोर म्हटलेला आहे त्यांनी, तो अरबी सागर लागे, जयाचे पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया. याचा अर्थ असा की या महाराष्ट्र भूमीच्या चरणी म्हणजेच काय काठावर अरबी समुद्र नांदत असतो आणि या प्रिय महाराष्ट्रावर जेही संकट आलं असेल तर ते स्वतः झेलून ते संकट टळून टाकतात. समोरील काही ओळींचा अर्थ बघा, ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमांची, खुरप्यांची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारींची. बघा त्याचा अर्थ कवीने इथे म्हटलेला आहे की ही जी भूमी आहे, मातृभूमी आहे, ती धैर्यवंतांची आहे, वीर राज्यकर्त्यांची आहे, घाम गाळून कष्टाने हिचे रक्षण करणारे वीरांची आहे. तसेच ही जी मातृभूमी आहे ती शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरींची भूमी आहे. म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांच्या इथे मेहनत आहे, त्याच्यानंतर वीरांची इथे कष्ट आहे, रक्षण केले त्यांनी धरतीचे आणि या सर्व लोकांची ही काय आहे, मातृभूमी आहे. ही संतांची शाहिरींची भूमी आहे, इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे. म्हणजेच काय, तर हे जे तलवारीने स्वतःचे प्राण पण त्यांनी त्यागलेले आहे, अशा या संतांची शाहिरांची ही भूमी आहे.
समोरील ओळी बघा. स्मरून धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळणी काया. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होणार होती तर सर्वात पहिले शिवरायांनी काय केल्याचा पुढाकार घेतलेला आहे. म्हणून यांनी म्हटलं आहे की ही जी भूमी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी निर्माण केलेलं अधिराज्य आहे. शिवरायांनी जे महाराष्ट्रासाठी केलेलं आहे ते आठवून आपण सुद्धा तसंच महाराष्ट्रावर जेही संकट आलं असेल ते आपण ओढावून घेऊ किंवा ते ओवाळून टाकू, असं इथे कवींनी म्हटलेलं आहे. समोरच्या ओळींचा अर्थ बघा. पहा पर्व पालते आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे. पर्वत उलथून यत्नांचे साधूया खंडकी त्यांचे, या सत्यात्व मैदानी शिंक फुंकूया. कवी म्हणत आहेत की जेव्हा आपण शिवरायांना आठवतो आणि तेव्हापासूनच संयुक्त महाराष्ट्राचे पर्व सुरू झालेले आहे आणि या संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही, आम्ही आणि जी युवा पिढी आहे त्यांनी हाताला कंकण बांधून, म्हणजेच काय तर घोर प्रतिज्ञा करून आपण खरोखरच महाराष्ट्राला आपले प्राण अर्पण करायला सज्ज व्हायला पाहिजे किंवा प्रयत्नांचे पर्वत उलथून प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध म्हणजे एकत्र करावा आणि हे एकसंधत्व अखंड राखूया, असं या कवितेतून यांनी संदेश दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की या सत्यासाठी मैदाना संग्रामासाठी सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. रणशिंग म्हणजे युद्धाला सुरुवात करणे. तर यांनी म्हटलेलं आहे की हे सर्व संकट आता आपल्याला ओवाळून टाकायचे आहे. पुढील ओळींचा अर्थ बघूया. धर ध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पावले टाक हिमतींची, कणखर जणू पोलादीची, घे आण स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळणी काया. बघा पुढील वरच्या 2 ओळींचा अर्थ बघूया आपण. यांनी इथे कवींनी म्हटलेलं आहे, महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा आपण घ्यायला पाहिजे, म्हणजेच ऐक्याचा झेंडा आपण घ्यायला पाहिजे. यांनी म्हटलेलं आहे मनीषाने, म्हणजेच काय हिमतीने, जिद्दीने पोलादासारखे पावले आपल्याला टाकायची आहेत. महाराष्ट्रासाठी प्राण देण्यासाठी किंवा लढण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला शपथ घ्यायची आहे किंवा आपल्याला प्रार्थना करायची आहे, असं कवींनी म्हटलेलं आहे. कवी आणखी म्हणतात की या जन्मभूमीवरचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, आपल्याला स्वतः सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणून इथे कवी म्हणतात की प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावरून जे संकट आलं असेल, जी काया आली असेल, ती आपल्याला ओवाळून टाकायची आहे.